आम्हाला देऊ शकतात असं देवेंद्र फडणवीसांना काही जिल्हाध्यक्षांनी काही आमदारांनी सांगितलं। नेमकं काय झालं बैठकीमध्ये, आपण काय भूमिका मांडली? बैठक ही अंतर्गत होती, त्याच्यामुळे बैठकीत काय झालं हे सांगणं उचित नाही, परंतु ही जाहीर आमची भूमिकाच आहे। याही आधी सत्ता असताना देखील काही ठिकाणी युतीविना पक्ष निर्णय लढलेले आहेत। याही वेळेला त्या ठिकाणी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी परिस्थिती असेल त्याच्याप्रमाणे जी आहे ती भूमिका घेतली जाईल। ठाण्यामध्ये आपली बळ आहे आधीपासून, की आपण निवडून आलेले आहात, चांगलं बळ आहे, तर काय वाटतं ठाण्यामध्ये जी एकूणच राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्यानुसार आपण एकदा जाऊ शकतात का, किंवा तसं सांगणार का? त्या संबंधामधले ठाण्याचे आम्ही प्रमुख लोक बसून त्याचा निर्णय घेऊ, परंतु कार्यकर्त्यांची ही प्राधान्याने आणि भूमिका आहे, इच्छा आहे की या ठिकाणी आपण लढलं पाहिजे। सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभं राहू शकतो त्या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे इलेक्शन लढलं पाहिजे। आणि त्याच्याबरोबरच आमची तर ही कायम भूमिका राहिली आहे की जी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते की ठाण्याचा महापौर हा आमचा झाला पाहिजे, ही देखील वेळोवेळी आम्हाला वाटत असतं आणि ही देखील आमच्या कार्यकर्त्यांची कायम भूमिका आहे। पण त्या पद्धतीने आपण काम सुरू केलेलं आहे का? त्या पद्धतीने कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सुरू आहे? भारतीय जनता पार्टी 365 दिवस नेहमीच रेडी स्टेट गोवर असते। बूथ प्रमुख असेल, गट प्रमुख असेल, सर्व काही काम असो, कार्यक्रम असो, निवडणूक असो, सैन्य जे आहे ते कायम तयार असलं पाहिजे। त्याचा उपयोग दोन्ही बाजूने होत असतो। जसं आपण बघितलं लोकसभेला, विधानसभेला त्याचा फायदा झाला। बदलापूरचा विषय वेगळा आहे, निरनिराळ्या जिल्ह्यातल्या निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय वेगवेगळा आहे। त्या वेळेस तो आपल्याला निश्चितपणे सांगितलं। ठाणेकरांच्या भल्यासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात तुम्हाला आमंत्रण दिलंय, मात्र तुमचे कार्यकर्ते किंवा तुम्ही जाणार आहात का? शेवटी काय निर्णय घेणार? हे निवडणुकीच्या आधी चाललेलं आहे। मी मगाशीच सांगितलं की चौकीदार म्हणून मी खूप वर्ष काम करतोय ठाणेकरांसाठी आणि ते पुढे देखील करत राहणार। निवडणूक असो नसो, ठाणेकरांचं हित ही माझी भूमिका आहे आणि ते मी करत राहणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।